सिद्धार्थी जोडी मात्र कामगिरी करताना पाहायला भेटते। तर गोलंदाजीच्या मार्कवर मयूर खरात षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होतंय। पाच षटकांचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये खेळवले जात आहे। यानंतर क्वार्टर फायनलचा सामना सुद्धा आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे, त्यामुळे वेळ वाचवायचा आहे। दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ वाचवा। आपल्याला यानंतर सुद्धा क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी खेळवायचा आहे। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये मयूर गोलंदाजीच्या मार्कवर। पहिलाच बॉल अप्रतिम फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार। सिद्धार्थच्या बॅटीतून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार येताना पाहायला भेटतोय। अप्रतिम फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय, प्रचंड मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय। संघाचं 6 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्यात। संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला भेटते। हर्षदा डेव्हलपर्स त्यांच्या विरोधामध्ये सचिन दादा सानप स्पोर्ट्स क्लब या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना। हा चेंडू वेगवान स्वरूपाचा चेंडू होता मयूर खरातचा। चेंडू अडवलाय आपल्या फॉलो थ्रो मध्ये। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते। एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल। एका सिंगलने धावफलक जाऊन पोहोचते 7 धावा। गोपाळ आणि सिद्धार्थी जोडी मात्र आपण पाहतोय सलामीसाठी आली आहेत। महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आमदार बाळाभाऊ बेगडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय आमदार चषकाचं केलं गेलेलं देखणं नियोजन। आणि आज मात्र या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील सामना क्रमांक 6 खऱ्या अर्थानं पाहायला भेटतोय। एका बाजूने जर पाहिलं गेलं तर हर्षदा डेव्हलपर्स त्यांच्या विरोधामध्ये सचिन दादा सानप स्पोर्ट्स क्लब या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत आहे। स्पर्धेच्या निमित्तानं कामगार नेते जितेंद्र भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचे आमदार चषकाच्या वतीनं मनापासून स्वागत। समोरच्या बाजूनं चेंडू सीमारेषा पार, चौकार। चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चौकारानं धावफलक जाऊन पोहोचले गेले। 11 धावा धावफलकावरती दुहेरी अंकात धावफलक जाऊन पोहोचतंय। सुरेख फटका खेळलाय समोरच्या बाजूनं। गोपाळ आणि सिद्धार्थी जोडी मात्र आपण पाहतोय खरं तर सलामीसाठी आली आहेत आणि अप्रतिम कामगिरी करताना पाहायला भेटते। हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती। एक सिंगल तर पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार। चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि चौकारानं धावफलक जाऊन पोहोचले गेले। 15 धावा धावफलकावरती आहेत। मयूर खरातचा पहिला चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार येताना पाहायला भेटलेत। एक अफलातून कामगिरी खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि धावफलकावरती संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर बिना गाड्याच्या मोबदल्यात 15 धावा। मोठा फटका खेळायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू अडवलाय। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्राप्त होते। एका सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले गेले। धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर आकार बदलतोय। 16 धावा धावफलकावरती पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूमध्ये 7 धाव्यांवरती खेळतोय सिद्धार्थ। दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर त्याला साथ देताना पाहायला भेटतोय गोपाळ। ही सलामीची जोडी अप्रतिम कामगिरी करताना पाहायला भेटते। या ठिकाणी चिंचोली नगरीचे युवा नेते रोहित दादा बालगरे यांचा आज वाढदिवस आहेत। त्यांना आमदार चषकाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी फलंदाज बाद संघाला बसलाय पहिला धक्का। फलंदाज सिद्धार्थ बॅक टू द पवेलियन।
त्याचबरोबर फायनल सम्राट हिंद केसरी फायनल सम्राट स्वराज दादा बालगरे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यांना या ठिकाणी आमदार चषकाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच कार्यसम्राट नगरसेवक देवरोड राहुल दादा बालगरे युवा मंचच्या वतीने सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. सिद्धार्थ 3 चेंडू 7 धावा करून या ठिकाणी आपण पाहतोय नॉट आउट होताना पाहायला भेटलाय. तर दुसऱ्या बाजूने गोपाळने 3 चेंडू खेळलाय, 9 धावा बनवल्यात. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अजय. अजय नवीन फलंदाज मैदानाचा अजय चव्हाण हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलकावरती जर पाहिले गेले तर 16 धावा धावफलकावरती पहिले षटक संपल्यानंतर. नवीन गोलंदाजीच्या मार्कवर एलिस्टर यांना मात्र पाचारण केले गेले षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. पहिल्याच बॉल वेगवान चेंडू आणि आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार. पॉवरफुल स्ट्रोक षटकार. थँक्यू. 22 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी तळेगाव डेपोचे कामगार नेते किमप्पा यलप्पा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही आमदार चषकाच्या वतीनं मनापासून स्वागत. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यानंतर डॉट स्वरूपाचा चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. गोपाळ आणि अजय ही जोडी मात्र कामगिरी करते. आमदार चषक छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण चिंचोलीच्या मैदानावरती एक भव्य दिव्य नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गतचे आपण पाहतोय 8 संघ या मैदानावरती खेळताना पाहायला भेटत आहे. ब्रॉन्झ केजी हा संघ क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. आता मात्र कोणता संघ असेल तो क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. मिडडाऊनचा क्षेत्ररक्षण दरम्यान चेंडूवरती येतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. एका सिंगलने धावफलकावरती पुन्हा एकदा आकार बदललाय. धावफलकावरती 23 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक फलंदाज आतापर्यंत बाद होतोय. तर दुसऱ्या बाजूने अजय आणि त्याच्या जोडीला जर पाहिले गेले तर गोपाळ सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटत आहे. बिग हिट समोरच्या बाजूने प्रचंड मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. उखड़ जाते हैं पर्वत के पांव जब तुम भरते हो हुंकार. भरोसे हैं हम तेरे ही सहारे. दुविधा की घड़ी में ये मन तुझको ही पुकारे. तेरे ही बल से है बल हमारा. तू ही करेगा मंगल हमारा. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय आणि षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. 29 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. प्रचंड मोठा प्रहार समोरच्या बाजूने आपण पाहिले अजय चव्हाणच्या बॅटीतून. सुरेख फटकेबाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. आमदार चषकाचा थरार आपण पाहतोय आणि अजय चव्हाणच्या बॅटीतून एक पॉवरफुल षटकार येताना पाहायला भेटते. फुल टॉस. हा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय लॉंग ऑन क्षेत्राला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाईल. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एका सिंगलनं धावफलक पुन्हा एकदा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. एका बाजूने आपण पाहतोय गोपाळ आणि त्याच्या जोडीला जर पाहिले गेले तर अजय सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटते. एक गडी बाद 30 धावा
धावफलकावरती आतापर्यंत बनवल्यात. समोर गोलंदाज ॲलिस्टर. हा चेंडू पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडूवरती आला एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न फेकी उशिरा, तोपर्यंत पळून पूर्ण केलेल्या 2 धावा आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक संपले दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचे 2 षटके संपली आहेत. बनवल्यात 16च्या सरासरीनं 1 गडी बाद 32 धावा. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी खरं तर संपलाय. नवीन गोलंदाज कोणाला पाचारण केलं जाईल षटक क्रमांक 3 मध्ये. 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रचंड मोठी फटकेबाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 16च्या सरासरीनं धावफलकावरती धावफलक बनवल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. तन्मय उर्फ देवा हा नवीन गोलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मयूर खरातनं पहिले षटक टाकलं, 16 धावा खर्च केल्यात. ॲलिस्टरनं पहिले षटक टाकलं, 16 धावा खर्च केल्यात. आता मात्र देवा उर्फ तन्मय याला मात्र पाचारण केले गेले. षटक क्रमांक 3 मध्ये 32 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन क्षेत्राला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद संघाला बसलाय. दुसरा धक्का, दुसरा खिंडार. फलंदाज बॅक टू द पविलियन. अरे तुझ्या गाण्याची उडवीन पुंगी जाचील हादरून. तुझ्या गाण्याची उडवीन पुंगीन जाचील हादरून. नको टाकू मला गोड नको टाकू मला गोड थँक्यू. नवीन फलंदाज समीर. बत्तीस धावा धावफलकावरती असताना आपण पाहतोय संघाला दुसरा धक्का खरं तर पाहायला भेटतोय अजय चव्हाणच्या रूपानं. तर नवीन फलंदाज समीर जो मैदानाच्या आतमध्ये आला, या आधीच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. आता मात्र महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती देवाला मात्र एक यश भेटते. अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुरेख झेल टिपला आणि फलंदाज अजय चव्हाणला मात्र परतावं लागतंय. नवीन फलंदाज न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये समीर. पहिल्याच बॉल मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला उडवलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू जाईल सीमारेषा पार. खणखणीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चौकारानं धावफलकावरती जर पाहिले गेले तर आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती आहेत. समीरनं पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले. स्क्वेअर लेगला एक प्रचंड मोठा फटका खेळलाय. चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि धावफलकावरती जर पाहिले गेले तर तिसरं षटक मार्गस्थ असताना 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय देवा. पहिल्या चेंडूवरती जरी फलंदाज बाद करण्यात यश आलं असलं तरी दुसऱ्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला भेटतोय.
समीर अफलातून फलंदाजी करतोय. बिग हिट डीप मिड विकेटला प्रचंड मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय आणि षटकारानं धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. अफलातून फलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समीर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांवरती मोठे हल्ले चढवताना पाहायला भेटतोय. अकुटप्प्याचा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पार. फरार. चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर खेळला जातोय. धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचले गेले. 46 धावा धावफलकावरती आहेत. प्रचंड मोठे फटकेबाजी खरं तर समीरच्या बॅटीतून पाहायला भेटते. 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 14 धाव्यांवरती खेळताना पाहायला भेटतोय. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समोर जर पाहिले गेले तर देवा. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाईल. आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना पाहायला भेटतोय गोलंदाज. एका सिंगलने धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. समीरनं 4 चेंडू खेळलाय, 15 धाव्यांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूने गोपाळने 7 चेंडू खेळलाय, वैयक्तिक 18 धावा करून त्या ठिकाणी नॉट आउट आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 गडी बाद 47 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. सलामीचा फलंदाज गोपाळ अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुरेख कामगिरी करताना पाहायला भेटतोय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचा चेंडू आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. षटक संपले. तिसरं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गडी बाद 47 धावा. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित येणारे 12 चेंडू एका डावातील अजून शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावा बनवल्या जातील आणि गोलंदाजी मार्कून पाचारण केले गेले. षटक क्रमांक 4 मयूर खरातला षटक क्रमांक 4 मध्ये पाचारण केले गेले. कशा प्रकारे कामगिरी असेल. 47 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 16 धावा येताना पाहायला भेटलेत. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा येताना पाहायला भेटलेत. 3 षटकांचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. 2 गडी बाद 47 धावा. नवीन गोलंदाज मयूर खरात ज्यानं पहिले षटक टाकलं, 16 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता तोच मयूर. त्याला मात्र पाचारण केले गेले. षटक क्रमांक 4 मध्ये विकेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय आणि षटकार संघाची अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होते. 53 धावा धावफलकावरती ज्या बनवल्या गेल्यात. प्रचंड मोठा फटकेबाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मयूरच्या पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमारेषा बाहेर फेकलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाज जर पाहिले गेले तर समीर अफलातून कामगिरी करतोय. 5 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूने 18 धाव्यांवरती गोपाळ नॉट आउट कामगिरी करताना पाहायला भेटतोय. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू आला नाहीयेत.
डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. धावफलक स्थिर. धावफलकावरती जर पाहिले गेले तर 53 धावा धावफलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका बाजूला हर्षदा डेव्हलपर्स त्यांच्या विरुद्धामध्ये सचिन दादा सानप या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना आहे. बॅटची कडा क्षेत्ररक्षक अप्रतिम सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका सिंगलनं धावफलकावरती पुन्हा एकदा आपण जाऊ शकतो. दोन गडी बाद 54 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. मयूर खरात कुठेतरी कमबॅक करताना पाहायला भेटतोय. षटकार आल्यानंतर एक डॉट बॉल त्यानंतर एक सिंगल तो देताना पाहायला भेटतोय. मात्र समोर जर पाहिले गेले तर तेवढे ताकदीचे फलंदाज खरं तर त्या संघामध्ये आहेत. समीर आणि गोपाळ ही जोडीनं मात्र पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी केली आहे. 22 धाव्यांवरती समीरने फलंदाजी केली आहे. दुसऱ्या बाजूने गोपाळनं वैयक्तिक 18 धाव्यांवरती कामगिरी करताना पाहायला भेटतोय. लोडफुट्टा स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल प्राप्त होईल. फेकी सुरेख आहे. धावबाची संधी आणि त्या ठिकाणी पहा फलंदाज कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय. धावफलकावरती जर पाहिले गेलं तर 56 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 2 गडी बाद 56 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला भेटणार आहेत. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना खरं तर आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूने जर पाहिले गेलं तर हर्षदा डेव्हलपर्स तर दुसऱ्या बाजूने सचिन दादा सानप स्पोर्ट्स क्लब या दोन संघांमध्ये चालू असलेला एक रोमहर्षक सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स खणखणीत चौकार. धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्यात. जुना चेंडू द्या. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि चौकारानं धावफलकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. मयूर खरात वरती आपण पाहतोय आक्रमण चढवलं गेलंय. प्रचंड मोठे फटकेबाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आता गोपाळने चालू केली आहेत. 24 धावा तो वैयक्तिक करताना पाहायला भेटतोय. तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्यासाठी जर पाहिले गेलं तर समीर आडव्या बॅटनं पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी षटक क्रमांक संपले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 15च्या सरासरीनं बनवल्यात 2 गडी बाद 60 धावा. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक काळूशेठ गावडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे या ठिकाणी आमदार चषकाच्या वतीने मनापासून स्वागत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये कोणाला पाचारण केलं जातंय येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये पाहणार आहोत. तर गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय राहुल. साठ धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये खरं तर चालू आहेत. राहुल गोलंदाजीच्या मार्कवर महत्वपूर्ण षटक. कशा प्रकारे त्या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज करेल की फलंदाज अप्रतिम कामगिरी करेल. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार. आमदार चषकाचा ब्रँडेड चौकार. हे हिंदवी स्वराज्य व्हावे. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चौकारानं धावफलकावरती 64 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात.
समीर अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला भेटलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. बिग हिट वाईड इस्ट लॉंग ऑनला खेळलाय प्रचंड मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय आणि षटकारानं धावपलकावरती जाऊन पोहोचलंय. 70 धावा धावपलकावरती. एक प्रचंड मोठे फटकेबाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये खरं तर फलंदाज करतोय. स्लोअर बन चेंडू गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न पंचांनी कळवलंय. वाईट बॉल. एक अवांतर धाव गोलंदाजांना दंडित केलंय. एका अवांतर धावेने धावपलकावरती पुन्हा एकदा जर पाहिले गेलं तर 71 धावा धावपलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीरनं 9 चेंडू खेळलाय. 9 चेंडू मध्ये 32 बनवल्यात. दुसऱ्या बाजूनं गोपाळने 11 चेंडू खेळलाय. 11 चेंडू मध्ये 24 धावा बनवताना पाहायला भेटतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर 71 धावा तब्बल ज्या धावपलकावरती बनवल्या गेल्यात. समीर आता मात्र स्लोअर वन. पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिले गेले तर बॅटवरती आला नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. धावपलक स्थिर आहेत. धावपलकावरती 71 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर षटकार. त्यानंतर वाईट बॉल. आता मात्र डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. गती परिवर्तन केलंय पुन्हा एकदा. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. झेल झालाय. फलंदाज बाद. संघाला बसलाय 3रा धक्का. नवीन फलंदाज विजय. नवीन फलंदाज विजय. 71 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय ज्या नोंदवल्या गेल्यात. हा चेंडू समोरच्या बाजूने विजयच्या पाठीतून पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि षटकारानं धावपलक जर पाहिले गेले तर 77 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. प्रचंड मोठा फटका पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या आपण पाहतोय. षटकार खेळलाय विजयनं. 3 गडी बाद 77. 5 षटकांचे सामने खरं तर आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना राहुल वरती आक्रमण केले. हल्ला चढवलाय पहिल्या चेंडूवरती विजयनं आणि 77 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत नोंदवल्यात. उलटा एकदा फुल टॉस. समोर खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी गोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी गोरात सारी. आज गोंधळाला ये मंडला भवानी गोंधळाला ये. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती तब्बल 83 धावा. सलामीचा फलंदाज सिद्धार्थनं 3 चेंडूमध्ये 7 बनवल्यात. त्यानंतर आपण पाहिलं गोपाळनं 11 चेंडूमध्ये
24 धावांवरती नाबाद राहिला. त्यानंतर अजय चव्हाण आला. अजय चव्हाणनं 3 चेंडू 7 बनवल्यात. त्यानंतर समीरनं 11 चेंडूमध्ये 32 बनवल्या आणि शेवटी विजयने मात्र 2 षटकांमध्ये 12 बनवल्यात आणि संघाची धावसंख्या 5 षटकांमध्ये 83 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाजीमध्ये जर पाहिलं गेलं तर आपण पाहिलं मयूर खरतचे 2 षटके, 2 षटकामध्ये त्याने 29 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलं. त्यानंतर ॲलिस्टरने 1 षटक टाकलं, 16 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्यात. तिसऱ्या षटकामध्ये देवानं एका षटकामध्ये 15 धावा खर्च करीत 1 फलंदाज बाद केला आणि राहुलचं शेवटचं षटक मागं ठरलं. त्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं 23 धावा आल्यात आणि 1 फलंदाज बाद करण्यात यश आले. 83 धावा आणि 84 धाव्यांचा पाठलाग खरं तर 30 चेंडूमध्ये करायचा आहे. तर हर्षदा डेव्हलपर्स संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर लावून घ्या. चौऱ्याऐंशी धाब्यांचा खरं तर भलं मोठं टार्गेट आव्हान या ठिकाणी पूर्ण करायचे. मात्र यादीचा सामना आपण पाहिला होता. यादीचा सामना ब्रॉन्ग क्रेझी विरुद्ध थंडर 11 चिखली या 2 संघामध्ये रंगला होता. थंडर 11 संघाने 5 षटकामध्ये 86 बनवले होते. 87 धावांचा पाठलाग करत असताना ब्रॉन्ग क्रेझी संघानं अफलातून फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला होता. आता मात्र तसंच सामना आपल्याला पाहायला भेटेल का? कारण की एका बाजूने जर पाहिलं गेलं सचिनदादा सानप स्पोर्ट्स क्लब त्यांच्या विरोधामध्ये हर्षदा डेव्हलपर्स या 2 संघांमध्ये एक महत्त्वपूर्ण लढत खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 84 धावा. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. सलामीच्या 2 फलंदाजाला विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्या. कारण की यानंतर आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. यानंतर आपण क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर ब्रॉन्ग क्रेझी हा संघ खरं तर या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय आणि यामध्ये जर पाहिलं गेलं तर सचिनदादा सानप आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं गेलं तर दुसरा संघ जर पाहतोय हर्षदा डेव्हलपर्स या 2 संघांमध्ये आहेत आणि या संघामध्ये जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करताना पाहायला भेटणार आहे. 30 चेंडू आणि 84 धाव्यांचा भलं मोठं टार्गेट खरं तर या ठिकाणी पूर्ण करायचंय. सलामीचे आणि आघाडीचे 2 फलंदाज कोणाला पाचारण केलं जाईल आपण पाहणार आहोत. राहुल आणि राज ही खरं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहेत. 84 धाब्यांचा खरं तर भलं मोठं टार्गेट या ठिकाणी आव्हान पूर्ण करायचंय आणि आव्हान पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. एका बाजूने राहुल आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय राज. ही जोडी मात्र या ठिकाणी कामगिरी करताना पाहायला भेटणार आहेत. एका बाजूने सचिनदादा सानप स्पोर्ट्स क्लब तर दुसऱ्या बाजूने हर्षदा डेव्हलपर्स या 2 संघांमध्ये रंगतोय सामना. 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 84 धावा आणि 84 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल ते ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा उत्तम सावंत सरांकडे. दुसरे इनिंग दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळतील. एक इनिंग डाव देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये संपलाय. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आपण पाहतोय संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर सध्या आपण पाहिलं तर बाळाभाऊ भेगडे यांचा वाढदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या धूमधडाक्यात मावळ तालुक्यामध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. अनेक उपक्रम आपण पाहिले तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवले जात आहेत.
30 चेंडू आणि 84 धावांचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे। प्रथम क्रमांक 81,000, द्वितीय क्रमांक 51,000, तृतीय क्रमांक 41 आणि चतुर्थ क्रमांकाला 31,000 रुपये पारितोषिक देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय। पहिला क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाज गोपाल। पहिला चेंडू आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये खेळला राहुल सईदला आपण पाहतो बॅटिंगसाठी सलामीला आणि आघाडीला आपण पाहिले तर तो मैदानाच्या आतमध्ये आहेत राज आणि राहुल ही आपण पाहिले तर सलामीची जोडी मैदानात आहेत। राज डेरेला आपण पाहतो बॅटिंग करताना तो स्ट्राईकवरती आणि त्याच्यासाठी पारितोषिक आहेत सचिन भाऊ पानसरे यांच्या वतीनं। राज डेरेने जर संघाला सामना जिंकून दिला तर त्याच्यासाठी सचिन भाऊ पानसरे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे। यावेळेचा चेंडू होता राज डेरेच्या बॅटमधून चेंडू केलाय डीप लॉंगॉनला चेंडू आलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक सिंगल येते। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाईल। धावपल कोता आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिले तर बनवले जातात। पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू आहेत 2 धावा धावपल कोत आहेत 30 चेंडू आणि आपण पाहिले तर 84 धावांचा पाठलाग सुरू आहे। यावेळेचा चेंडू ताड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय। विकेट किपर सिद्धार्थच्या हातामध्ये एक डॉट बॉल देखील आलाय। या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 30 चेंडू आणि 87चा पाठलाग झालाय। इथे 30 चेंडू आणि 84 बनवलं जाणार का हे देखील आपण मैदानात पाहणार आहोत। चेंडू मात्र खेळला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार एक टप्पा घेत राहुल सईदच्या बॅटमधून येतोय आमदार चषकाचा दमदार चौकार। थँक्यू डीचे 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिले तर पुढे जातोय। सन्माननीय कैलासजी पानसरेंचं आगमन होतं आपलं मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आमदार चषक 2023च्या निमित्तानं विजयजी पानसरे देखील आपण पाहिले तर ठिकाणी उपस्थित होतात आपलं मनापासून स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चार धावा देखील येतात आणि 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिले तर पुढे जाते। 2 मोठे बिगिट देखील आपण पाहिले तर केले गेले 2 मोठे फटके देखील आपण पाहिले तर राहुल सईदच्या बॅटमधून येतात। 2 चौकारांच्या मदतीने स्कोर कार्ड त्याने धावपल कोती धावा देखील आपण पाहिले तर बनवले जातात 10 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होती आहेत। पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू आहेत 10 धावा धावपल कोत आहेत। गोलंदाजी देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। यावेळेचा चेंडू होता रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटवरती बॉल आला नाही राहुल सईदसाठी एक डॉट बॉल। पहिल्या क्रमांकाचे षटक संपेल गोपालचं आणि धावपल कोते आपण पाहिलं तर सचिन दादा सानप स्पोर्ट्स क्लब आदिश्री 11 संघाच्या धावपल कोती बिनबाद 10 धावा। यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळलाय चेंडू मात्र गेलाय डीप लॉंगा प्लाने तिथे एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाईल। षटक क्रमांक 2 सुरू आहे। गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज रेबर शेखला आपण पाहतोय तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती मैदानाच्या आतमध्ये आहेत। रेबरला देखील आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 तो इथे मैदानात हाताळताना पाहायला मिळतोय। पहिलं षटक आपण गोपालकडनं पाहिलं रेबर शेखची गोलंदाजी इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते। 11 धावा 84 धावांचा पाठलाग करते टीम सचिन दादा सानप स्पोर्ट्स क्लब अर्थात आदिश्री 11 निगडी। हा संघ देखील आपण पाहिलं तर एक ताकदवान संघ आहे परंतु प्रतिस्पर्धी देखील एक बलाढ्य टीम आहे।
यावेळीचा चेंडू होता, पंच कळवतायत शिवा सर व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जायला धावपल कोते आकडे बदलतात. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, चेंडू अवांतर, एक अतिरिक्त धावेला आणि स्कोर कार्ड होते आपण पाहिलं तर बनवलं जातात. 12 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. यावेळीचा चेंडू होता, सुंदर स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंट सीमा पार राहुल सईदच्या बॅटमधून येतोय. अप्रतिम चौकार, 4 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर मैदानाची सुरुवात 16 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल कोते बनवले गेल्यात. सध्या देखील आपण पाहिले तर सगळीकडे श्रीराम मंदिराची चर्चा आहे अयोध्यामध्ये, जे मात्र उभं राहते. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळला डीप मिड विकेटला, राहुल सईदच्या बॅटमधून हल्ला, षटकार, 6 धावा. प्रचंड मोठं आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅटर आपण पाहिलं तर राहुल सईदची बॅट आपल्याला इथे मैदानात बोलताना पाहायला मिळते. 22 रन, 22 धावा धावपल होती. षटक क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं मैदान सुरू आहेत. रेबक शेख वरती देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात हल्ला केलाय. प्रचंड मोठं आक्रमण करण्यासाठी प्रयत्न देखील आपण पाहिलं तर मैदानात सुरू आहेत आणि इथे धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपल होते आकडे बदलत असताना सुटला, टिपला, सुटला, टिपला, टिपला, झेल होतोय. कॉम्बिनेशन कॅच, या झेलची सगळीकडे होईल चर्चा, कारण का परतावं लागेल राहुल सईदला आणि विकेट मिळतीये सहारा 11ला. हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळते. राहुल सईदला आपण पाहिलं तर इथे मात्र परतावा लागेल. खूप चांगली सुरुवात केली होती, खूप चांगला स्टार्ट त्यानं आपल्या संघाला दिला होता, खूप चांगल्या प्रकारची सुरुवात त्यानं आपल्या टीमला करून दिली होती. परंतु त्या सुरुवातीला एका चांगल्या डावामध्ये आता कन्वर्ट करावं लागेल. या मात्र जोडीला राज डेरे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर सौरभ देखील आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. कशा प्रकारे कामगिरी होईल ते देखील आपण पाहणार आहोत. कमबॅक होणार का, पुनरागमन होणार का, वापसी होईल का, ते देखील आपण इथे मैदानावरती पाहणार आहोत. एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला चेंडू होता सौरभसाठी. एक टॉट करताना 4 चेंडू टाकलेत, 12 धावा खर्च केले, एक विकेट त्यानं मिळवली. विकेट टेकर गोलंदाज म्हणून तो गोलंदाजी करतोय. 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट, एक कडी बाद, 22 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल कोती बनवले गेलात. षटक क्रमांक 2 करण्यासाठी रेबर शेखला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदान सुरू आहे. P1 P2 ची षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. 38 सर्कल मध्ये 9 खेळाडू आहेत. यावेळीचा चेंडू होता, पॉइंटच्या टोक्यावरतून खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. सौरभच्या बॅटमधून चेंडू जातोय थेट सीमा पार, धावा मिळतात 4. थँक्यू डीसे.
2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपला गेलाय. एक गडी बाद 26 धावा धावफलक होत आहेत. समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 16 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा देखील आपण पाहिलं तर धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती बनवले गेलात. राहुल सईदला आपण पाहिलं तर तो बाद झाला. राज डेरे आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर सौरभ तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील आपण पाहिलं तर मैदानात दाखल झालाय. सौरभाने आल्याला त्यांना आपल्या बॅटमधून एक चौकार खेळलाय. 4 धावांच्या मदतीनं त्यांना आपलं खातं आणि अकाउंट देखील इथे ओपन करताना पाहायला मिळतोय. 2 षटकं संपलीत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर इथे मैदानात सुरू होते. शेवटचे 18 चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात बाकी आहेत. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर 18 चेंडू 58 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये जर 1-2 चौकार एखादा षटकार आला तर बॅटिंग करणारी टीम देखील या मॅच मध्ये कमबॅक करेल. परंतु 1-2 डॉट बॉल एखादी विकेट आली तर क्षेत्ररक्षण करणारी टीम या मॅच वरती मजबूत घट्ट पकड तो संघ आपल्याला निर्माण करताना पाहायला मिळेल. समीकरण आपण पाहिलं तर बदलले गेले. 18 चेंडू आणि 58 धावांची गरज. मावळ भूषण आनंद चव्हाण उपस्थित होतात. मनपूर्वक स्वागत आहे. फुलटा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू देखील आपण पाहिलं तर अडवलं गेलाय. धावा येत आहेत. स्कोर कार्ड ते आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू झाले. अजय चव्हाणला आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्गावरती सोपवलं गेले. ज्या अजयनं आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये सुंदर कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्ये या अजयच्या खेळामुळे तो संघ विजयी झाला आणि तोच गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चव्हाण अजय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक 3 बॅटिंगसाठी सौरभ. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. फेक लाचॉप आहे. बॅकअप तिथे तगडा आहे. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जायला धावफलक होते. आपण पाहिलं तर आकडे देखील आपण पाहिलं तर बदलतात. स्कोर कार्ड होते आणि धावफलक होते. धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं जातात. एक कडी बाद 28 धावा. तिसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. अधिश्री 11 संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करतो. धावांचा पाठलाग सुरू आहे. 15 चेंडू आणि 56 धावांची गरज. 29 धावा धावफलक होत आहेत. एक चेंडू आपण पाहिलं तर खराब होता. व्हाईट बॉल होता. पहिला चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट बॉल होता. त्यानंतर 2 सिंगल आल्यात. समीकरण आपण पाहिलं तर बदलले. 29 धावा धावफलक होती. यावेळीचा चेंडू होता. फटका खेळला. डीप लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जायला धावफलक होती. 30 धावा. 84 धावांचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर मैदानात सुरू आहे. प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या टीमनं प्रचंड मोठं टार्गेट उभं केले. संघ देखील आपण पाहिलं तर हर्षद डेव्हलपर्स निगडीचा संघ पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंगॉनला चेंडू जाईल. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक होते आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. एक कडी बाद 31 धावा. यावेळीचा चेंडू होता. ओव्हरपिच चेंडू आणि खेळलाय. डीप लॉंग ऑफ सीमा पार. उत्तुंग षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होती. एक कडी बाद 37 धावा. राज डेरे इथे हल्ला चढवताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. समोरच्या बाजूला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंगॉनला पोहोचलाय. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक संपलं जाईल.
पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 37 धावा. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलले. 12 चेंडू 46 धावा. चला विनंती असेल थोडीशी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. क्वार्टर फायनलची मॅच यानंतर होणार आहे आणि तो सामना देखील आपल्याला इथे वेळेत खेळवायचा आहे. 5 वाजायला आले त्यामुळे थोडं सहकार्य करा. बरोबर 5:30 पावणे 6च्या दरम्यान या मैदान ते अंधार पसरतो, कारण का डोंगर रांगा जवळ आहेत, डोंगर जवळ आहेत, त्यामुळे अंधार देखील आपण पाहिलं तर खूप लवकर होतो. त्यामुळे विनंती असेल की क्वार्टर फायनलची आजची मॅच आजच होणार आहे, कारण का उद्या सेमी फायनल आणि मेगा फायनलच्या लढती होणार आहेत. त्यामुळे विनंती आहे थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. सामना देखील आपण पाहतोय सुरू आहे. सिद्धार्थ जगताप आलाय, गोलंदाजीच्या मार्क होती. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. सिद्धार्थ जगताप, सिद्धू इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळेल. भैया या टोपण नावानं तो परिचित आहे, सगळ्यांना परिचित आहे आणि तो गोलंदाजीच्या मार्क होती दाखल होते. सचिन दादा सानस स्पोर्ट्स क्लब आदिश्री 11 निगडी विरुद्ध हर्षद डेव्हलपर्स. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय. सिद्धार्थ डाऊन दी बॉल, प्रयत्न चांगला होता, चेंडू पुढ्यात पडलाय. धावा येतात, स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती 1 कडी बाद 40 धावा. 11 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. समीकरण आपण पाहिलं तर बदललं जाते. या अगोदरची मॅच आपण पाहिली थंडर 11 विरुद्ध बॉन्ड केजी स्पोर्ट्स क्लब. त्या देखील मॅच मध्ये याच प्रकारचं समीकरण होतं, परंतु काय कमालीची बॅटिंग केली बंटी वाघमारेनं आणि मॅच फिनिश केली संतोष मुळीक यांनी. तो खेळ करून दाखवा लागेल इथे आदिश्री 11ला. यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. 1 डॉट बॉल, 1 निर्धाव चेंडू मैदानात आलाय. कमबॅक केले, पुनरागमन केले, वापसी होते. सिद्धार्थ जगतापला आपण पाहतोय डॉट बॉल करतोय, निर्धाव चेंडू करतोय. गणेश दादा झेंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 1 कडी बाद 40 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 84 धावांचा पाठलाग करते टीम. इथे आपण पाहतो मैदानावरती सचिन दादा सानस स्पोर्ट्स क्लब. फुल टॉस चेंडू होता, फटका मात्र खेळलाय. डीप मिड विकेटला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवलाय, फेक केली जाईल तोपर्यंत 1 सिंगल आहे. 1-1 धाव महत्वाची आहे, 1-1 चेंडू महत्वाचा आहे. एखादा बिगिट येणं गरजेचं असेल, कारण का बॅटिंग करणारी टीम आपण थोडीशी बॅकफूट होती आली, थोडीशी पिछेडीवरती आली. 1-2 बिगिट आता करणं गरजेचं आहे. एखादा षटकार, एखादा चौकार आता बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं इथे मैदानावरती हवा आहे. समीकरण आपण पाहिलं तर बदलले. 9 चेंडू 43. यावेळीचा चेंडू होता, खोदून काढलाय, डीप लॉंग अपला टिपलाय, सेल टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेट येईल, फलंदाज बाद. एक्केचाळीस धावा धावफलक होतात. 2 विकेट देखील येताना पाहायला मिळतात. आजच्या दिवसभरामध्ये देखील आपण पाहिलं तर आमदार चषकामध्ये ज्या ज्या खेळाडूंनी चांगल्या प्रकारच्या कामगिरी केलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या व्हिडिओ तुम्हाला क्रिक लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवरती देखील पाहायला मिळतील. विशेषतः मंगेश जोंधळेची बॅटिंग आपण पाहिली, समीर सय्यदची गोलंदाजी फलंदाजी आपण पाहिली, शुभम शेवतेची गोलंदाजी आपण पाहिली, समीर सय्यद, शुभम महाले, भोला यांची बॅटिंग देखील आपण सर्वांनी पाहिली. खरं तर या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये प्रभावित केले. महेश सपकाळला देखील आपण पाहिलं, सकाळच्या सत्रामध्ये त्यांना इम्प्रेस केलं. तर सुरुवातीलाच आपण पाहिलं तर एक अर्धशतक देखील आपल्याला आज इथे मैदानी पाहायला मिळालं.
यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय, चेंडू मात्र जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून सीमारेषा पार, षटकार. यावेळीचा चेंडू होता, फटका देखील आपण पाहिलं तर हवेत खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक, टिपला झेल, विकेट येते आणि फलंदाज बाद. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर मैदान ती संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 47वा आणि विजयाचं समीकरण देखील आपण पाहिले तर बदलले गेले. सामना शेवटच्या षटकामध्ये शेवटचे चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मात्र बनवायचे 6 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 37 रन टू विन 6 बॉल, 6 चेंडू आणि 37 धावांची गरज आपण पाहिलं तर मैदानावरती आहे. यावेळीचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर मैदानावरती टाकलाय राज डेरेसाठी, एक डॉट बॉल मैदानात आलाय. मयूर खरातला आपण पाहतोय, राज डेरेला आपण पाहतोय. PCTCच्या हाफमधून टीम आपल्याला पाहायला मिळते. सचिन दादा सानस स्पोर्ट्स क्लब आदिश्री 11 निगडी पुणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये, तर प्रतिस्पर्धी टीम देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हर्षद डेव्हलपर्स, सहारा 11 निगडी. फुल टॉस चेंडू होता, खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, गॅप मध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे सिद्धार्थ जगताप, भैयाला आपण पाहतोय चेंडू अडवताना. समीकरण बदलले, 4 चेंडू आणि बनवायचा 36 धावा. 36 रन टू विन 4 बॉल, 4 चेंडू आणि 36 धावा. यानंतर क्वार्टर फायनलची मॅच होणार आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे, दोन्ही सेकंड राऊंडचे विजेते संघ ही मॅच संपल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहे. टॉस करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. 4 चेंडू आणि 36 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता, दिशा दिली, चेंडू खेळून काढलाय आणि पाहता पाहता चेंडू देखील मात्र जाईल. शेवटचे 2 चेंडू आणि 31 धावांची गरज देखील आपण पाहिलं तर विजयासाठी. विजयाचे समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बदलले गेले. समीकरण देखील आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं यावेळीचा चेंडू होता, फटका पुन्हा खेळला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवताना पाहायला मिळेल. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बॉल लांडगे उपस्थित होत आहेत. आपला आमदार चषकामध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर आज खरं तर या आमदार चषकामध्ये शेवटचा 4थ्या दिवसाचा हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून 8 टीम आणि 8 संघ देखील आपण इथे मैदानात पाहतोय. 1 चेंडू आणि 30 धावा. यावेळीचा चेंडू होता, मयूर खरातनं सगळा राग काढलाय शेवटच्या चेंडूवरती आणि पाठवलाय सीमा पार, षटकार.
थँक्यू. धन्यवाद डीजे. शेवटच्या मॅचचा आपण टॉस करतो आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगेंना विनंती आपल्या शुभ हस्ते क्वार्टर फायनलच्या मॅचचा केला तो टॉस. कैलास भाऊंना विनंती आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. खरं तर सकाळपासून आपण पाहिलं तर कैलास भाऊ लांडगे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित नव्हते. कुटुंबातील आपण पाहिलं तर थोडंसं प्रॉब्लेम होता, परंतु